आपल्या इथे काकडीचा पराठा लुसलुशीत आणि गुबगुबीत आणि मस्त झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर हा मी काकडीचा पराठा तुम्हाला तोडून दाखवते. तर बघा, अगदीच लुसलुशीत झालेला आहे, छान असा मस्त. आणि याआधी मी तुम्हाला लिंबू क्रशचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर बघा, या लिंबू क्रश लोणच्यासोबत हा काकडीचा पराठा इतका भारी लागतो, खूपच मस्त जबरदस्त असा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहताय शीतल रेसिपी. शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ब्रेकफास्ट रेसिपी बघणार आहोत आणि शाळेच्या मुलांसाठी सुद्धा. तर शाळेची मुलं रोज रोज भाजी पोळी नेऊन कंटाळलेले असतात. तर ते आपल्याला म्हणत असतात की आई आज काहीतरी नवीन वेगळं दे आज टिफिनमध्ये. तर तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की आज आपण काय द्यावं आणि झटपट कसं बनवावं. तर हे झटपट कसं बनवायचं आणि अगदी कमी वेळात कमी साहित्यात, तर फक्त 5 मिनिटाच्या आतमध्ये आपला टिफिन तयार होतो. तर चला तर मग वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. काकडीचे पराठे बनवण्यासाठी आपल्याला इथे काकडी लागणार आहे. तर काकडीचं वरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला सिलरच्या साह्याने काकडीचं साल काढून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला खिसणीच्या साह्याने आपल्याला काकडी अशी मस्त अशी खिसून घ्यायची आहे. तर बघा, मस्त जशी तुम्हाला बारीक हवी असेल तर तुम्ही बारीकही खिसू शकता, आणि थोडी जाडसर मध्यम आकाराची पाहिजे असेल तर तसेही खिसू शकता. तर मी मध्यम आकारामध्ये इथे खिसणीवर हे काकडी खिसून घेत आहे. तर हे लहान मुलांना काकडी खायला आवडत नसेल तर अशा पद्धतीचा तुम्ही त्यांना टिफिनसाठी बनवून दिला तर ते 2च मिनिटात टिफिन फिनिश करून येतील आणि आवडीने खातील. तर हा टिफिन बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो, अगदी कमी साहित्य लागते आणि फक्त 5 मिनिटात होतो आणि मुले आवडीने सुद्धा खातील. किंवा तुम्हाला नाश्त्यासाठी काहीतरी झटपट बनवायचं असेल तेव्हा सुद्धा ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. तर बघा, अशा पद्धतीने इथे काकडी खिसून झालेली आहे. तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे. तर त्यासोबतच आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे. तर 1 चमचा मी पोहे खायच्या चम्मचनं 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा चाळून घेतलं. चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. अर्धा चम्मच मी मीठ घातलेलं आहे. आणि आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखटेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथे 1 चम्मच घातलेलं आहे. आणि हळद पावडर इथे मी अर्धा चम्मच घातलेलं आहे. जर तुमचे मुलं कमी तिखट खात असतील तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमीसुद्धा करू शकता. आता मी थोडासा ओवा घेतलेला आहे. अर्धा चम्मच ओवा हातावर क्रश करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा चम्मच जिरे घालायचे आहे. तर यामध्ये आपल्याला खिसलेली जी काकडी आहे ते काकडी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर काकडीला ऑलरेडी पाणी सुटतं खिसल्यानंतर, म्हणून ती वेळेवरच खिसून घ्यायची करायच्या वेळेस आपल्याला. आणि आता आपल्याला हे चमच्याच्या साह्याने सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता, तर पाण्याचा वापर हे कमी लागणार आहे, काकडीलाच ऑलरेडी पाणी सुटलेले असते. तर आता आपण जसं जसं लागेल या मिश्रणामध्ये तसं तसं पाण्याचा वापर करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता किती कमी साहित्य आहे ना. तर बघा, इतक्यात कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळामध्ये. तर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ आणि परत एकदा छान असं चमच्याच्या साह्याने याला छान असं मिक्स करून घेऊ. तर ह्या मिश्रणामध्ये गुठळी राहता कामा नये, कारण तर आपल्याला याचे पराठे बनवायचे आहे मस्तपैकी. तर तुम्ही बघू शकता, तर ह्या पराठे करण्यासाठी नाही आपल्याला बेलनचा वापर करायचा किंवा पोळपाटाचा. कणिक भिजवायचं टेन्शन नाही, काहीच नाही. तर बघा, कणिक न भिजवता, न पोळपाट बेलन न घेता आपल्याला हे मस्तपैकी ताव्यावरच हे पराठे बनवता येतात. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असं. तर मी अजून थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे. तर मध्यम मीडियम याच्यामध्ये ठेवायचं आहे हे बॅटर. तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीचं बॅटर ठेवायचं आहे. खूप असं पातळ नाही आणि खूप असं घट्ट नाही. तर इथे मी तवा गरम करायला ठेवला होता आणि तव्याला ब्रशच्या साह्याने तेल लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे ब्रश नसेल तर असंच पळीच्या साह्याने टाकून तवा फिरवून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. फुलपात्राच्या साह्याने इथे मी हा
डोसा टाकून घेतला आणि परत नंतर मग मी हाताच्या साहाय्याने असा छान असा फैलवून घेतलेला आहे तव्यावर. तुम्ही पाहू शकता गोलाकार आकारामध्ये मस्त पतला असा बोटाच्या साहाय्याने. तर आपला पाण्यात असा हात बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर असं फिरवून घ्यायचा डोसा. तर तुम्ही पाहू शकता मस्त हाताच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला गोल असा करता येतो. तर बघा अजिबात बेलनची गरज नाही लागली आणि कणिक भिजवायचं टेन्शन नाही आणि लाटण्याचं सुद्धा. तर पहा किती मस्त झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही आहे. तर पहा सुंदर असा झालेला आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडत असेल तर पटकन एक लाईक दाबा बरं. आणि हा जो पराठा आहे तो भाजेपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसाल, आपल्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच शीतल रेसिपी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब करावं. तसेच बाजूला बेल आयकन आहे त्यावरही प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ अपलोड केलेले सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर इथे मी ब्रशच्या साहाय्याने थोडंसं ऑइल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला अगदी 2 मिनिटाच्या नंतर आपल्याला सर्व कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. चमच्याच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता हा उलथण आहे. उलथणाच्या साहाय्याने किंवा यालाच काही भागात सराटाही म्हटलं जाते. तर जे काही असेल ते नसं सर्व बाजू अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे. तर तुम्ही पाहू शकत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर त्याच पद्धतीने आता आपण हा पलटी मारून घेतलेला आहे आणि आपल्याला खालची साईडसुद्धा छान अशी शेकून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त झालेला आहे. आता आपल्याला याच्या ज्या कडा आहेत तर खालच्या साईडनं सुद्धा आपल्याला तेल असं छान लागलं पाहिजे आणि खालच्या साईडनं सुद्धा असा मस्त खरपूस असा भाजून निघाला पाहिजे. अगदी खमंग खुसखुशीत टेस्टी लागतो हा काकडीचा पराठा. नक्कीच बनवा माझ्या पद्धतीनं. खूपच जबरदस्त लागतो, लुसलुशीत बनतो, गुबगुबीत होतो, म्हाताऱ्या माणसांना सुद्धा चावतो. तर बघा किती मस्त झालेला आहे, सुंदर झालेला आहे. हा पराठा बघताच तोंडाला पाणी सुटणारा आहे आणि झटपट होतो आणि तुमचे मुलं टिफिनमध्ये तर लगेच 2च मिनिटात फस्त करतील हा टिफिन. तर बघा, तर उद्याच्या टिफिनमध्ये तुमच्या मुलांना नक्की हा पराठा तुम्ही काकडीचा बनवून द्या, झटपट होतो. सेम त्याच पद्धतीने आपण दुसराही इथे पराठा टाकून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आहे ना सोपी पद्धत, अगदी झटपट बनवण्याची आणि फास्ट होतो. अगदी 5च मिनिटात होतो आणि गरमागरम खायलासुद्धा खूप मस्त लागते. तर बघा झटपट असा झालेला तयार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हो, तुम्हाला हा माझा काकडीचा पराठ्याचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तुम्ही माझ्या टिफिनच्या रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.